नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण चेहऱ्याने कितीही सुंदर दिसत असलो तरी बोलताना किंवा हसताना आकर्षक ठरतात ते आपले दात. आता दात हे पिवळे दिसू लागले तर आपल्याला एखाद्याशी बोलायला आणि हसायलाही लाज वाटते. त्यामुळे दातांची स्वच्छता राखणे हे खूपच महत्त्वाचे आहे. स्वच्छ दात हे निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. आपण जे काही खातो ते तोंडावाटे पोटात जाते आणि यामुळे दाताची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचे आहे. दात पिवळे असतील तर दातामधून दुर्गंधी येणे ही समस्या निर्माण होते आणि यासाठी आपण मार्केटमधून बरेचसे महागडे क्रीम, टूथपेस्ट वगैरे वापरतो. डेंटिस्टकडे जाऊन बरेचसे पैसे खर्च करून यावरती ट्रीटमेंट घेतो. परंतु त्याचा हवा तेवढा काही फायदा आपल्याला होत नाही आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये दात अगदी मोत्यासारखे चमकवण्याचा अगदी खात्रीशीर असा उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अगदी घरातच उपलब्ध असणाऱ्या मोजक्या पदार्थांचा वापर करून हा उपाय आपण बनवणार आहोत. त्याचबरोबर तोंडामध्ये येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी सुद्धा असाच खात्रीशीर उपाय या व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपले दात अगदी पांढरे शुभ्र चमकवण्यासाठी सगळ्यात आधी एका छोट्या बोलमध्ये मी इथे घेतलेलं आहे सैंधव मीठ. स्वयंपाकातलं मीठ असेल तरीही तुम्ही इथे वापरू शकता, परंतु सैंधव मीठ हे तितकंच इफेक्टिव्ह ठरतं. यासाठी इथे आपण थोडंसं सैंधव मीठ घेतलेलं आहे. अगदी पूर्वी सुद्धा लोक मिठाने दात घासायचे. मिठाने दात घासल्यामुळे दातातील जंतू तसेच दातातील पिवळेपणा हा कमी होतो. त्यासाठी या उपायामध्ये आपण थोडंसं सैंधव मीठ घेतलेलं आहे. यासोबतच आपल्याला लागणार आहे हळद. इथे मी कस्तुरी हळद वापरलेली आहे. याऐवजी तुम्ही रोजच्या स्वयंपाकासाठी जी हळद वापरतो ती सुद्धा घेऊ शकता. पहा, इथे जेवढं मीठ आपण घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात ही हळद आपल्याला घ्यायची आहे. आता हे दोन्ही पदार्थ एक सारखे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचेत. व्यवस्थित मिक्स करणं तितकंच गरजेचं आहे, नाहीतर हे दातांवरती लावताना कुठे हळद तर कुठे मीठ आपल्याला लागू शकतं. त्यामुळे व्यवस्थित एकसारखं मिक्स करायचंय. रोज रोज हे मिश्रण बनवत बसण्यापेक्षा एकदाच मोठ्या प्रमाणामध्ये मीठ आणि हळदीचं हे मिश्रण तुम्ही बनवून ठेवू शकता. त्यासाठी स्वच्छ अशा काचेच्या कोरड्या बरणीमध्ये हे बनवून तुम्ही वापरू शकता. यानंतर आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तेल. तर इथे मी कोल्ड प्रेस असं नारळाचं तेल वापरलेलं आहे. तुम्ही जे कुठलं नारळाचं तेल वापरत असाल ते यामध्ये मिक्स करा, परंतु ते अगदी प्युअर घ्या. आजकाल बऱ्याचशा तेलांमध्ये भेसळ सुद्धा असते. त्यामुळे इथे कोल्ड प्रेस किंवा प्युअर कोकोनट ऑइलच आपल्याला इथे वापरायचं आहे. याऐवजी तुम्ही मोहरीचं तेल सुद्धा यामध्ये वापरू शकता. या मिश्रणामध्ये अगदी 5 ते 6 थेंब तेलाचे भरपूर होतात. खूप पातळ असं याचं मिश्रण आपल्याला तयार करायचं नाही. अगदी सहज टूथपेस्टला लागेल असंच घट्टसर अशी याची पेस्ट तयार होईल इतपतच आपल्याला यामध्ये तेल मिक्स करायचं आहे. पहा, तेल मिक्स केल्यानंतर हे सगळे पदार्थ छान आपण एकत्र केले आणि घट्टसर अशी ही पेस्ट आपली तयार झालेली आहे. यानंतर तुमचा रोजचा वापरातला जो टूथब्रश आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. इथे लक्षात ठेवायचंय, रोजच्या ब्रश करण्यासाठी कधीही अगदी हार्ड दात असलेला म्हणजे हार्ड ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरायचा नाही. अगदी स्मूथ ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरायचा. कारण जर हार्ड ब्रश तुम्ही वापरला तर तो आपल्या हिरड्यांना डॅमेज करू शकतो आणि त्यामुळे दाताच्या अनेक समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. त्यामुळे जसं डेंटिस्ट सांगतात अगदी त्याचप्रमाणे अगदी स्मूथ दात असलेला टूथब्रश आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावरती ही तयार पेस्ट आपल्याला लावून घ्यायची आहे. याच तयार पेस्टने सकाळ संध्याकाळ कमीत कमी आठवड्यातून 3 दिवस आपल्याला दातांवरती मसाज करायची आहे. तर इथे तुम्ही टूथब्रशच्या मदतीने किंवा सरळ बोटांच्या मदतीने सुद्धा दातांवरती आणि हिरड्यांवरती हलक्या हलक्या हाताने मसाज करू शकता. यामध्ये आपण हळदीचा वापर केलेला आहे. हळद आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. हळदीमध्ये असणारे आयुर्वेदिक गुणधर्म दातांच्या अनेक समस्या दूर करतात. हळदीमध्ये दात नैसर्गिकरित्या पांढरे करण्याचे सुद्धा गुणधर्म असतात. त्यामुळे मीठ आणि हळद याचा आपण इथे वापर केलेला आहे. फक्त 1 ते 2 मिनिटच या पेस्टने मसाज केल्यानंतर तुम्हाला एकाच वापरात फरक जाणवेल. तुमच्या दातांवरती असलेला पिवळटपणा हा लगेचच दूर होईल. दातांमध्ये जर दुर्गंधी असेल, दात किडलेले असतील किंवा दातांच्या इतर सुद्धा काही समस्या असतील तर या होममेड पेस्टने तुम्ही फक्त 3च दिवस आठवड्यातून ब्रश करून पहा, तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. अगदी अशाच प्रकारे दातांवरील पिवळेपणा दूर करण्याचा तितका साधा, सहज, सोपा करता येण्यासारखा एक उपाय. त्यासाठी आपल्याला लागणार आहे केळी. पहा, केळी खाल्ल्यानंतर केळीची जी साल आहे जी आपण वेस्ट समजून सगळेच फेकून देतो, तर ती अजिबात सुद्धा फेकून न देता केळीची ही साल जर तुम्ही
दातांवरती फिरवली तर दातांवरील पिवळेपणा हा लगेचच दूर होतो. पहा, केळीच्या सालीमध्ये लिमोनिन आणि सायट्रिक ॲसिड असते, त्यामुळे आपले दात हे चमकू लागतात. दातांच्या अशा अनेक समस्या असतील तर यासोबतच एक कॉमन प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांना जाणवतो, तो म्हणजे तोंडाची दुर्गंधी. आता ही तोंडाची दुर्गंधी जर तुम्हाला त्वरित दूर करायची असेल तर त्यासाठी सुद्धा एक सहज आणि साधा सोप्पा असा उपाय तुम्ही करू शकता. आपल्याकडे लवंग आणि विलायची ही असतेच, तर जेवण झाल्यानंतर ही विलायची किंवा एखादी लवंग तुम्ही तोंडात ठेवू शकता. यामुळे सुद्धा तोंडाची दुर्गंधी ही त्वरित दूर होण्यास मदत होते. तर मंडळी, दातांच्या अशा अनेक समस्या त्वरित दूर करण्यासाठीचे हे आजचे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जसा तुम्हाला उपयोगाचा ठरलाय तसा तुमच्या मित्र परिवार फॅमिलीला सुद्धा उपयोगी ठरावा, यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्यांना सुद्धा शेअर करा. आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.